जय भीम. आत्ताच तेजसारख्या सरांची एकांकिका झाली. तर गेल्या वर्षी पण सरांची आंबेडकरी चळवळीतली खूप छान एकांकिका झालेली, वामनदादा नावाची. तर आता पण त्यांनी आंबेडकरी चळवळीतली एक खूप छान अशी त्यांच्या डोक्यात असते या नावाची एक एकांकिका केली. तर मागल्या वेळेस त्यांनी एक विधान केलेलं की आंबेडकरी चळवळीतल्या एकांकिका स्पर्धा किंवा आंबेडकरी चळवळीतली सांस्कृतिक चळवळ कुठेतरी हे होत नाही आहे, म्हणून अशी नाटकं किंवा एकांकिका होत नाही आहेत. तर त्याबद्दल सर तुम्हाला काय वाटतं? त्यातून झालं पाहिजे. आणि आता तुम्ही दुसऱ्यांदा आमच्या ह्या म्हणजे आम्ही आयोजन केलं आहे त्यामध्ये तुमचा संघ दिला. तर हे बघून पण काय वाटतंय आणि तुमचा पण काय अनुभव आहे? मुळात अशा पद्धतीच्या स्पर्धा होत नाहीत. पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही नाटक घेऊन फिरत असतो प्रत्येक वर्षी, पण अशा पद्धतीच्या स्पर्धा होत नाही. तर हे आमचं भाग्य आहे की अशा पद्धतीचा मंच आम्हाला उपलब्ध तुम्ही करून दिला आणि अशा पद्धतीच्या नाटकांना इकडे एवढं जोपासलं जातं, हे आमचं भाग्य आहे. आणि नाटक म्हणजे चळवळ आहे असं समजणारा मी आहे, त्यामुळे चळवळीचं वेगळं नाटक म्हणून असं करत नाही. तर हे नाटक थोडंसं वेगळं होतं. मागच्या वेळी वामनदादांची बायोग्राफी होती, त्यावेळी ते समोरच्या माणसाच्या डोक्यात असतंच. हा जो एक काय म्हणतात प्रोपगेंडा आहे प्रत्येकाच्या डोक्यामध्ये, तर त्याविषयी भाष्य करणारं हे नाटक होतं. आणि शाहिरीबाज चळवळ सांगायची म्हटली की ती शाहिरीबाजात थेट सांगितलेलीच लोकांपर्यंत पोचते. अशा गोष्टी सांगणारा मी आहे. तर त्यामुळे हे नाटक आज इथे छान झालं आणि खूप सुंदर आयोजन तुम्ही केलं आहे आणि खूप भारी वाटलं, खूप भारी. तुम्ही बोललात ते एकदम खरंच आहे, कारण आत्तापर्यंतचा इतिहास बघितला तर आंबेडकरी साहित्य चळवळ ही पूर्ण वामनदादापासून शंतनू कांबळे असतील, विलास घोगरे असतील, यांच्यापासून ती आलीच आहे. तर आता इथून पुढं आमच्यासाठी अजून एक असा काहीतरी सल्ला द्या की जेणेकरून आम्ही आंबेडकरी सांस्कृतिक चळवळ अजून स्ट्रॉंग करण्याचा प्रयत्न करू, किंवा स्पर्धेविषयी काय सूचना असतील तर त्या करा आम्हाला, म्हणजे आम्ही त्याचा विचार करू आणि त्याच्याबद्दल ह्याच्यात पण आयोजकांशी बोलत असतो मी नेहमी. अशफाक सर असतील, सूरज असेल, मी बोलतो, संजित साहेब असतील, त्यांच्याशी बोलणं होतं. तर त्याच्यामध्ये आम्ही नेहमी सांगत असतो की आपण जेव्हा अशा पद्धतीच्या काही एकांकिका निवडतो तर निवडणूक जी प्रक्रिया आहे सादरीकरणासाठीची, तर त्याच्यासाठीचं जर काही करता आलं तर ते बेटर होतं. कारण का मग काय होतं, एका पद्धतीचं नाटक त्याचं कंपॅरिझन दुसऱ्या पद्धतीच्या नाटकाशी होऊ शकत नाही, स्टोरी लाईनशी होऊ शकत नाही. आणि आपण एक सामाजिक रेघेचा मुद्दा घेऊन आपण चाललेलो असतो नाटक करत असताना. आपल्या स्पर्धेचा जसा एक बाज आहे, सामाजिक गोष्टीचा बाज आहे, तर त्यासाठीचं एक फक्त सूचना अशी असेल की पण आता ते एक टास्कच आहे म्हणा, त्याची एकांकिका शोधणं, नाटक शोधणं हे टास्कच आहे म्हणा, पण तरी आम्ही प्रयत्न करत राहू. तर हा एक शब्द मी तुम्हाला देतो की आम्ही मरेपर्यंत प्रयत्न करणारी माणसं. थँक्यू.